दाढी राखणं म्हणजेच मर्दाचं लक्षण आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। नारायण राणेंच्या टीकेला मनोज जरांगेंचं हे उत्तर आहे। फडणवीसांचं ऐकून नारायण राणेंनी मराठ्यांच्या अंगावर येऊ नये असं देखील इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। दरम्यान दाढी वाढवून कुणीही छत्रपती होत नाही असं नारायण राणे म्हणाले होते। नारायण राणेंनी मनोज जरांगेंवर टीका केलेली होती आणि त्याच टीकेला हे उत्तर आहे। अरे कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच। तुझ्यात आहे काय बघण्यासारखं? आतापर्यंत एवढ्या वर्षात 400 वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली, छत्रपती झाले का? नाही होत दाढी वाढू, गुणात्मक व्हायला पाहिजे। पण आता मला एक सांगायचं आहे, टीका करणाऱ्याला आम्ही समर्थ आहे, उत्तर द्यायला समोर। माझ्या नसन घेतला, सगळ्यात दाढे राखणाऱ्यावर घेतलास। सगळ्यात दाढ्याला राखणाऱ्याची चीड असते एखाद्याला, कारण दाढी राखणं म्हणजे मर्दाचं लक्षण असतं। त्यामुळे ते सगळ्या दाढ्यावाल्यावरती केलं असेल, पण मी त्यांना उत्तर नाही देत। शेवटी त्यांचं वय मोठं आहे आणि मी त्यांना दादा म्हणतो, प्रामाणिकपणानं सांगतो की मी त्यांना दादा म्हणतो, सन्मान करतो। पण सन्मान शब्दाचा अर्थच त्यांना कळत नसेल तर त्याला मी काय करू शकत नाही। आणि ते जे बोलतात ना, ते त्यांचे शब्द नाहीत, ते देवेंद्र फडणवीसांचे। समाजाला खेटल्याला टिकलेला नाही दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या गोरगरिबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ नका।